नमस्कार मंडळी, तीर्था किचन अँड व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती आपले सगळ्यांचे स्वागत आहे। उन्हाळा सुरू झाला की आपल्याला आठवण येते ती थंडगार पाण्याची। आज आपण पिण्यासाठी नाही तर गरमागरम पोळीसोबत खाण्यासाठी विदर्भ स्पेशल कैरीचं आमरस बनवणार आहोत। साजूक तुपाची फोडणी आणि गुळाचा गोडवा असलेला हा आमरस एकदा नक्की बनवून पहा। हा आमरस साध्या पोळीबरोबर, पुरणाच्या पोळीबरोबर किंवा नुसता तसाही प्यायला खूप छान लागतो। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 3 तोतापुरी म्हणजेच कलमी कैऱ्या घेतलेल्या आहेत। आता ह्या स्वच्छ धुवून घेतल्या। आता आपल्याला ह्या कुकरमध्ये उकळून घ्यायचे आहेत किंवा याची साल काढून फोडी करूनही तुम्ही उकडल्या तरीही चालेल। आता कुकरचे झाकण लावून ह्या कैऱ्या आपल्याला चांगल्या मऊसूत शिजवून घ्यायच्या आहेत। तर गावरान कैरीपेक्षा ही कलमी कैरी कमी आंबट असल्यामुळे पण्यासाठी मी हिचा वापर करत आहे। तर इथे आपल्या कैऱ्या चांगल्या शिजून झालेल्या आहेत। याला थंड होऊ द्यायचं। फोडणीचे साहित्य पाहू। साजूक तूप, 1 चमचा जिरे आणि 5 ते 6 विलायच्या। इथे कैऱ्या उकडून थंड झालेल्या आहेत आणि इथं 2.5 वाटी मी गूळ घेतलेला आहे। आता या कैरीचा आपण गर काढून घेतलेला आहे। आता हा गर आपण मोजून घेऊया। तर या वाटीप्रमाणे मी प्रमाण घेतलेलं आहे। तर 1 वाटी गर इथे मोजून झालेला आहे। हा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। त्यानंतर उरलेलाही गर आपण मोजून घेऊ। तर तोही 1 वाटी झालेला आहे। अशा 2 वाट्या शिजलेला कैरीचा गर आपण टाकून घेतला। त्यानंतर त्याच भांड्यात 1 वाटी पाणी घालून घेतले। आता हे 1 वाटी पाणी मोजून घ्यायचे। तर बरोबर 1 वाटी आहे। हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतले। आता याची आपल्याला छान मऊसूद अशी पेस्ट करून घ्यायची आहे। शिजून घेतल्या कैरीचा गर असा मिक्सरमध्ये फिरवून घेतला की त्याला छान मऊसूद असं टेक्स्चर येते आणि आपला जो आमरस तयार होतो त्यातमध्येही एक संगपणा येतो। तर आता कढईमध्ये आपण पोहे खायचे 3 चमचे तूप घालून घेतलं। तर जास्त तूप इथे घालायचं नाही, थोडंसंच घालायचं। आता तूप गरम झाल्यानंतर लगेच जिरे टाकून घेतले। जिरे छान फुलल्यानंतर आपण जे मिक्सरमध्ये फिरून घेतलेला जो उकडलेला कैरीचा गर आहे तो संपूर्ण इथे टाकून घ्यायचा आहे। आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेणार आहे। तर पोळीसोबत आपण हे पण खायला घेणार आहे। तर थोडं घट्टसर मी करणार आहे। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 ग्लास पाणी टाकून घेतले। हलवून हे पाणी आपण टाकून घेणार आहे। आता चमच्याने टाकलेलं सर्व साहित्य छान एकजीव करून घ्यायचं। तर हे मिश्रण थोडं घट्टसर वाटत आहे। तर परत आपल्याला अर्धा ग्लास पाणी इथे टाकून घ्यायचं आहे। तर पाण्याचे प्रमाण हे आपल्यावर आहे। आपल्याला किती प्रमाणात पण पातळ किंवा घट्ट पाहिजे त्यानुसार आपण पाण्याचे प्रमाण इथे वाढवू शकतो। तर मी इथे फक्त अर्धा ग्लासच पाणी टाकून घेतलेलं आहे। कारण मला पोळीसोबत थोडंसं घट्टसर पण आवडते, त्यामुळे पाण्याचे प्रमाण मी कमी टाकले। ज्या वाटीने आपण कैरीचा गर मोजून घेतला त्याच वाटीने 2 वाट्या गूळ आणि परत अर्धी वाटी गूळ असा 2.5 वाटी गूळ इथे टाकून घेतला आहे। आता टाकलेला गूळ लगेच आपल्याला चमच्याने छान ढवळून घ्यायचा आहे। आता याला चांगले विरघळून घ्यायचे आहे, म्हणजे या पण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। आता थोडंसं पण पिऊन पाहायचं की हे कितपत आंबट आहे। त्यानुसार आपल्याला गुळाचे प्रमाण इथे वाढवले तरी चालते आणि पाण्याचेही प्रमाण तुम्ही वाढवले तरी चालते। इथे काहीच टेन्शन घ्यायचे काम नाही। इथे आपल्या पण्याला चांगली उकळी आलेली आहे। तर उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम मंद करायची आणि 3 ते 4 मिनिट मंद आचेवर हे पण म्हणजेच आमरस आपल्याला शिजून घ्यायचं आहे। इथे 4 मिनिट पूर्ण झाले। आता थोडंसं चिमूटभर मीठ इथे टाकून घ्यायचं आहे, कारण यामुळे या आमरसाची चव दुप्पटीने वाढते। आणि पाऊण चमचा मी इथे वेलची पूड घालून घेतलेली आहे। आता बस हेच टाकलेलं सर्व साहित्य चांगलं एकत्र करायचं आणि 1 मिनिट पण फक्त उकळून घ्यायचं। बस इथं खाण्यासाठी आपलं चटपटीत असं गुळाचं पन्ह तयार आहे। हे पन्ह तुम्ही साधी पोळी, पुरणाची पोळी किंवा तसंही प्यायला किंवा तळलेल्या ज्या कुरड्या असतात त्या या आमरसामध्ये कुचकरून खायला खूप छान लागतात। जो अर्धी वाटी गूळ टाकला त्याचा व्हिडिओ माझ्याच्याने स्किप झाला, त्यामुळे माफ करा। रेसिपी कशी वाटली हे नक्की मला कमेंट्स करून सांगा।